आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 43. एका बाजूला प्रियांशने केलेला तो भयानक विश्वासघात आणि कार्तिकचे आरोप यामुळे गार्गी आता पूर्णपणे कोलमडली होती. तिचे हुंदके त्या खोलीच्या शांततेत घुमू लागलेले, कारण आता काल दादासमोरही तर तिला कुठं मोकळं होता आलेलं, जे आज ती आपोआपच होत होती. कार्तिक तिथेच स्तब्ध उभा राहिला होता. मग अशी आग ओकणारे त्याचे डोळे आता गार्गीच्या त्या रडण्याकडे पाहून अस्वस्थ झालेले. तिच्या बोलण्यातील तो स्वाभिमान आणि भावाबद्दलची ती व्याकुळता तिच्या प्रत्येक शब्दात दिसली होती. कार्तिकचं कठोर मन तिला असं रडताना पाहताना आपोआपच त्याला तिच्यासाठी वाईट वाटत होतं. तिला इतकं असहाय्य पाहून कार्तिकच्याही मनात आज काहीतरी तुटत होतं. ते की मला माझ्या भावाचं वाचणं महत्वाचं वाटत होतं. जर दादाला सांगितलं असतं ना, तर त्याने मरण पसंत केलं असतं, पण तुमच्या पैशाला हातही लावला नसता. इतके स्वाभिमानी आहोत दादा आणि मी उसनेच पैसे मागितले होते दादासाहेबांना. कार्तिकला तिचं केविलवानं रडणं आणि तिचं सगळं स्पष्टीकरण आठवत होतं आणि तो अस्वस्थ फील करत होता. त्याचं लक्ष सतत तिच्याकडे जात होतं, जी सतत मुसमुसत होती आणि फोनमध्ये काहीतरी करत होती. कधीतरी शून्यात नजर लावून मध्येच तिच्या डोळ्यातून झरकन पाणी ओझरत होतं आणि तिची ही अवस्था पाहून त्याला आणखीनच वाईट वाटत होतं. तिला रडण्यापासून रोखावं यासाठी त्याचा हात जागेवरच पुढे यायचा, पण तिच्यापर्यंत जाण्याची त्याची हिंमत नव्हती. कोणत्या नात्याने आणि कोणत्या अधिकाराने तो तिला थांबवणार होता? त्या दरम्यान त्याने कपडे बदलले आणि वॉशरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला. त्याला आता प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. तिच्यावर आपण उगाच जाळ काढला असंही वाटत होतं, पण हे सगळं बोलल्याशिवाय तरी त्याला समजणार कसं होतं? तो फ्रेश होऊन काहीच वेळात बाहेर आला तर आता ती पुन्हा कानाला फोन लावून इकडे तिकडे फिरत होती. त्याच्या लक्षात आलं, कदाचित ती त्यालाच कॉल लावत असेल. पण हे पाहून आता त्याचा रागाने हात डोक्याकडे गेला आणि त्याने रागातच कपाळ रगडलं. काय चाललंय तुझं? त्याचा फोन लागत नाहीये यावरून कळत नाहीये का? कशाला त्या फालतू माणसाला कॉल करतेस आता? तो फोन उचलणार नाहीये, कारण त्याने तुझा सौदा केलाय. एका अशा माणसासाठी स्वतःची ही अवस्था करून घेणं मूर्खपणा नाहीये का? हो, असू दे मी मूर्ख. तुला काय त्रास होतोय? मला अजूनही वाटतं तो कुठल्या तरी अडचणीत फसला असेल. एक बाजू ऐकून मी कधीच निर्णय घेत नसते, समजलं ना? रडून घोगऱ्या झालेल्या आवाजात गार्गी म्हणाली. हो गॉड, सच अ डम गर्ल. म्हणजे अजूनही तुझा विश्वास त्या फडतूस माणसावर आहे, जो 5 लाख घेऊन फरार झालाय. कमाल आहे. कार्तिकला आता हसू आलं. हो, आहे मी डंब. जोपर्यंत त्याला भेटून बोलत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. हो, आणि तो तुला समोर येऊन सांगेल की बाई मी तुला फसवलं, मी 5 लाखाला तुझं प्रेम विकलंय. याला म्हणायचं आंधळ प्रेम. वा, म्हणजे मी या हातांनी त्याला समोरासमोर पैसे देऊन आलोय आणि हे सांगतोय तर तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. मिस्टर कार्तिक, काय 5 लाख लावलंय मघापासून? मला माहितीये त्याने घेतले जरी असतील, काहीतरी कारण असेल कदाचित, पण का तेच जाणून घेण्यासाठी मला त्याच्याशी बोलू तर द्या. आणि राहिला प्रश्न 8 लाखांचा, जे मी दादाच्या हॉस्पिटल खर्चासाठी घेतले होते. आय स्वेअर मी ते व्याजासकट परत करेन. मग तर झालं. मला तुमचे उपकार नकोत आणि तुमचे हे टोमणेही नकोय. मी टोमणे मारत नाहीये गार्गी, फॅक्ट सांगतोय, जी तुला एक्सेप्ट करायची नाहीये. तो मुलगा चांगला वाटत नाहीये आणि तसंही 8 लाख परत करणार आहेस तू. तो बोलता बोलता हसला. तुला माहितीये का ही रक्कम किती मोठी आहे ते?
तुझ्या त्या मेसी बुटीकमधून तुला हे पैसे जमा करायला आयुष्य जाईल. आधी स्वतःला सावर यातून आणि मग व्यवहार करायला ये. माझं आयुष्य तसंही तुझ्याशी लग्न करून व्यवहारच झालंय. आणखी किती जाणार आहे असं आयुष्य? जायचं तर जाऊ दे, पण निदान तुझे हे टोमणे तरी बंद होतील. सारखा पैसा पैसा करत असतोस, वरती घेऊन जायचं असेल नाही तुला सोबत? म्हणत ती पुन्हा रागाने फोन लावत गॅलरीमध्ये गेली. कार्तिकने आता उपहासाने डोळ्यांची उघडझाप केली. कधी कळणार आहे या मूर्ख मुलीला, ज्या अर्थी तो तिला काहीच न सांगता या गोष्टींवरून पैसे उकळायला माझ्या ऑफिसमध्ये आला, त्याच अर्थी ही इज नॉट अ लॉयल पर्सन. प्रेम करावं की, पण इतकं आंधळं? अवघड आहे. तो मनाशीच बोलत होता. एवढ्यात ती परत आत येऊन सोफ्यावर बसली आणि फोनवर काहीतरी टाईप करू लागली. तिची अस्वस्थता तिच्या बॉडी लँग्वेजमधून स्पष्ट दिसत होती. प्रियांश कधीचा फोन उचलत नव्हता म्हणून तिने त्याला आत्तापर्यंत खूप सारे मेसेज केले होते, पण व्हॉट्सअपवर मेसेज रीड येत नव्हते. तिला कळत नव्हतं असं का केलं असेल प्रियांशने. प्रियांश, कुठे आहेस? तुझा फोन का लागत नाहीये? तू पैसे घेतलेत का कार्तिककडून? आणि का? मला न सांगताच असं का केलंस? मला तुझ्यावर विश्वास होता आणि तो तू क्षणार्धात तोडलायस. शेवटचा मेसेज करून तिनं फोन बाजूला फेकला. असं कसं करू शकतो हा प्रियांश? ती आता पुन्हा तोंडात पुटपुटली आणि डोक्याला हात लावून बसली. बाजूला उभा कार्तिक तिच्याचकडे पाहत होता. तिची ही अस्वस्थता आता त्याला अस्वस्थ करत होती. एका चुकीच्या माणसावरती ती इतकं वेड्यासारखं प्रेम करत होती, हेच त्याला राग आणत होता. इतकं प्रेम करत आहे ती त्याच्यावर, पण का? तो त्या लायकीचा तरी आहे का? मला वाटलेलं तिनं आणि त्याने मिळून हा डाव खेळलाय, पण तसं नाहीये. याचा अर्थ प्रियांशचं हे पैसे मागायला येणं या प्रकरणातही तिचा काहीच सहभाग नव्हता. मला यावेळेसही खोटं ठरवून तिनं मला हरवलंय. आणि एवढंच नाही, तिने क्षितीचाही प्रॉब्लेम तिच्या पातळीवर सोडवला, तेही घरात कोणाला काहीही न सांगता. ती या घराची कोणी नसून ही अगदी या घरातली असल्यासारखी वागते, तेही त्या पैशासाठी जे ती परत करणार आहे असं म्हणते. वास्तविक काय गरज आहे तिला? शी इज रिअली इनोसंट. तो नालायक प्रियांश म्हणाला होताच की गार्गी भोळी आहे. ती खरंच इतकी भोळी आहे? मे बी हो, आणि कदाचित त्याच भोळेपणाचा फायदा या प्रियांशने उचललेला दिसतोय. पण मी आता त्याला अजिबात सोडणार नाहीये. इतकं प्रेम करणाऱ्या मुलीला रडवू कसा शकतो तो? आता ती तुझ्या आयुष्यात कधीच परतणार नाही याची काळजी मी घेईन. प्रियांश, जस्ट वेट अँड वॉच. कार्तिकने मनाशी ठरवलं. लॅपटॉप घेऊन तो बेडवर बसलेला आणि आपलं मन कामावर वळवण्याचा प्रयत्न करत होता, पण क्षणाक्षणाला गार्गीचं मुसमुसनं त्याचं लक्ष वेधत होतं आणि त्याला तिचा विचार करायला आणखी भाग पाडत होतं. रात्री जेवणाची वेळ झाली तसं सिद्धूने दार ठोठावलं. कार्तिक साहेब, जेवण तयार आहे. हो, तू पुढे हो, मी आलोच, कार्तिक म्हणाला. पण गार्गी कसल्याशा विचारात हरवलेली पाहून सिद्धूने गार्गीला आवाज दिला. गार्गी ताई, येताय ना जेवायला? मला भूक नाहीये सिद्धू दादा, गार्गी एकदम बारीक आवाजात म्हणाली. अहो, पण का बरं भूक नाही? बरं नाहीये का तुम्हाला? थोडं खाऊन घ्या की काहीतरी. का दूध आणू? थँक्यू दादा, पण आज खरंच काही नको. माझं पोट जरा बिघडलंय, प्लीज. पाणावल्या डोळ्यांनी गार्गी म्हणाली. ठीक आहे ताई, काळजी घ्या आणि काही वाटलं तर आवाज द्या, म्हणत सिद्धू निघून गेला. एवढा नोकर, पण तोही तिला आपुलकीने चौकशी करत होता. ही गोष्ट कार्तिकच्या ध्यानात आले वाचून राहिली नाही. तोच एक दिवस म्हणाला होता तिला, काय नोकरांना दादा वगैरे म्हणत आहेस? पण त्याचा परिणाम स्पष्ट समोर होता. कार्तिकने खाली जायचं म्हणून लॅपटॉप मिटला आणि उठला. ती त्या मूर्ख माणसासाठी स्वतःला त्रास करून घेते आणि जेवणावर राग काढते, हे त्याला आवडत नव्हतं. आता काय, त्या प्रियांशसाठी जेवण सोडणार आहेस? तो तिकडे 5 लाख घेऊन मस्त मजा मारत असेल. तू इथे असा स्वतःला त्रास करून काय होणार आहे?
कार्तिकच्या बोलण्यात उपहास होता आणि तोच गार्गीला राग आणत होता. मिस्टर कार्तिक, खबरदार जर पुन्हा पैशाचं नाव काढलं. गार्गी आता पुन्हा चिडली. मी एवढंच म्हणतोय गार्गी, नको त्या माणसासाठी स्वतःला त्रास करून घ्यायची गरज नाहीये. चल जेवायला. तुला अडवलंय का मी? तुला भूक लागली तर तू जा ना, का माझं डोकं खात आहेस? ठीक आहे मग राहा उपाशी. तुला वाटतंय तू इथे अन्नत्याग केलास की तो तुझ्याकडे परत येणार आहे, तर खुशाल राहा उपाशी. आय डोंट केअर म्हणत कार्तिक सरळ निघून गेला. गार्गीला ओरडून सांगावं वाटत होतं की तिला आता हे असह्य झालंय. ही हतबलता प्रियांशपर्यंत पोहोचता न येणं आणि कार्तिकचे आरोप खोडून काढता येत नव्हते. शिवाय उद्याचा दिवस उजाडल्याशिवाय ती प्रियांशच्या स्टुडिओमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हती आणि त्याचमुळे तिला अतिशय हतबल वाटत होतं. इकडे कार्तिक खाली डायनिंग टेबलवर पोहोचला. सगळेच डायनिंग टेबलवर आधीच हजर होते, अगदी क्षिती सुद्धा. तिथे पोहोचताच त्याची पहिली नजर क्षितीकडे गेली, पण तिने नजर चुकवत ताटाकडे वळवली. जणू तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती. सगळे आलेत पण गार्गी दिसत नाहीये हे पाहून दादासाहेबांनी कार्तिकलाच विचारलं, कार्तिक, गार्गी आली नाही जेवायला? काही झालंय का तुमच्या दोघात? नाही, असं काहीच नाहीये, तो क्षितीकडे कटाक्ष टाकून गडबडून म्हणाला. अरे मग जेवायला का नाही आलीये ती? आहो आता मला काय माहीत, म्हणत होती भूक नाहीये असं काहीतरी. तसंही तुमचं ऐकते ना ती ग्रँडपा, मग तुम्हीच जाऊन घेऊन या ना तिला. आता बाबा जाणार तिला आणायला. काय गरज आहे तिची एवढी उठाठेव करण्याची? गायत्री मध्येच म्हणाली. अहो बाबांची लाडकी नाचसून आहे ती. हो ना बाबा, निधी म्हणाली. हो, आहेच ती माझी आवडती नाचसून, आलोच मी म्हणत खरंच दादासाहेब उठले आणि कार्तिकच्या गालात आता स्मित उमटला. आता दादासाहेब स्वतः तिला आणायला वर गेलेत म्हणजे तिला खाली जेवायला यावं तर लागणार हे त्याला पक्क ठाऊक होतं. इकडे वर कार्तिक खाली निघून गेल्यावर गार्गी पुन्हा गुडघ्यात डोकं घालून हुंदके देऊ लागली होती. तिला खूप रडावं वाटत होतं. 5 ते 10 मिनिटं गेली असतील यात. तेवढ्या दरवाजावर हलकी टकटक झाली. तसं तिने तोंड वर काढलं आणि इतक्यात दादासाहेबांचा आवाज आला. गार्गी, आत येऊ का? तसं तिने पटकन डोळे पुसले आणि त्यांना म्हणाली, ओ ग्रँडपा, अहो या ना, असं विचारताय का? म्हणत ती उठून उभी राहिली. अगं तुमची पर्सनल रूम आहे म्हणून विचारलं, ते आत येत म्हणाले. अहो पण तुम्ही आत्ता या वेळेला इथे जेवायला बसला नाहीत का? काय करणार? माझी लाडकी नाचून आज जेवायला आली नाही. काय ग, तब्येत ठीक नाहीये का? का कार्तिक भांडला तुझ्याशी? अहो असं काही नाही, ते जरा डोकं दुखत होतं. पण एवढ्यासाठी तुम्ही कशाला वर आलात? अरे येणार तर का नाही येणार? गार्गी, निदान तू उपाशी राहिलेलं मला चालणार नाही. चल खाली चल जेवायला, दादासाहेब हक्काने म्हणाले. अहो पण मला खरंच भूक नाहीये, गार्गी आडेवेडे घेत म्हणाली. खरं सांग, डोकं दुखतंय का भूक नाहीये? अहो शब्दात कुठे पकडताय? म्हणजेच खोटं बोलते आहेस. चल, आमच्या सोबत 2 घास खाणार आहेस, माझं ऐकणार आहेस. हा, तुला माहितीये ना या घरात माझा शब्द मोडण्याची कोणाची हिंमत नाहीये. चल. त्यांनी सरळ तिचा हात पकडलेला आणि तिला घेऊन बाहेरही निघालेले. आणि गार्गीला त्यांना काही बोलताच येत नव्हतं. ती मुकाट्याने मनात नसताना खाली जेवायला निघाली. प्रियांशच्या धक्क्यामुळे ती चांगलीच कोलमडलेली. तिला खरं तर एकांत हवा होता, पण दादासाहेबांचा मान राखणंही तिच्यासाठी भाग होतं, कारण ते स्वतः तिच्यासाठी वर आले होते. ती निमूटपणे त्यांच्या मागे चालू लागली. दादासाहेब आणि गार्गी काहीच क्षणात खाली पोहोचले. हॉलमध्ये आधीच सगळे जेवायला बसले होते. गार्गी खाली आल्याचं पाहून कार्तिकच्या प्लेटमध्ये झुकलेल्या नजरेत एक सूक्ष्म समाधान उमटलं, पण चेहऱ्यावर मात्र त्याने कमालीचा कोरडेपणा ठेवला होता. बघा, आलो माझ्या लाडक्या नाचसुनेला घेऊन. दादासाहेब खुर्ची ओढत बसले. गार्गी आता कार्तिकच्या अगदी समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली होती. तिने एकदाही कार्तिककडे पाहिलं नाही,
पण कार्तिकचं मात्र तिच्या प्रत्येक हालचालीकडे बारीक लक्ष होतं. टेबलवर एक विचित्र शांतता पसरली होती. दादासाहेब स्वतः जाऊन गार्गीला घेऊन आले हे पाहून गायत्रीने उपहासाने मान हलवली. निधी आणि मनीषने एकमेकांच्या डोळ्यात सूचक पाहत उपहासात्मक स्मित केलं. श्रीकांतराव मात्र जेवणात मग्न होते. कार्तिकचं लक्ष मात्र गार्गीकडेच जात होतं. ती जेवत तर आहे ना हे तो चोरट्या नजरेने टिपत होता आणि मनातल्या मनात समाधानी होत होता. गार्गी मात्र शून्यात नजर लावून फक्त नावाला जेवत होती. तिचं शरीर तिथं होतं, पण मन मात्र प्रियांशने केलेल्या त्या विश्वासघाताजवळ अडकलेलं होतं. आजचा भाग इथेच संपलेला आहे. कार्तिकने रागाच्या भरात प्रियांशवरून गार्गीला तर खूप सुनावलं, पण दुसऱ्या बाजूला तिला रडताना पाहून त्याला वाईटही वाटतंय. हीच सुरुवात नसेल का त्याला तिच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची? आणि आता तर तिने जेवावं यासाठी दादासाहेबांना काहीतरी सांगून त्याने वर पाठवलं. बघूया हा कार्तिक प्रेमात पडल्याचं कधी तिच्यासमोर कबूल करेल का, की असाच तिरसट वागेल. बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत राहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.